आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITIच्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 5 रोजी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ संतोष साखरे वय 23 हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप व सिमेंटच्या गठ्ठ्याने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी अमय भिका कोकरे व 19 यांनी पूर्वी झालेल्या भांडणाचा तसेच अनिरुद्ध साखरे यांच्यासोबत झालेला वादाचा राग मनात धरून हा हल्ला केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। दरम्यान या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर वन मॅन शो कसा ठोकला असा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। या स्टेटसमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या बाबीची चौकशी केली जात आहे। खुनानंतर अशा प्रकारे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन आरोपीने स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। नमस्कार, मी API सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये काल दिनांक 4/6/2026 रोजी आम्ही रात्र गस्तीला होतो आणि त्या दरम्यानच आम्हाला ह्या शासकीय ITI कॉलेज या ठिकाणी हॉस्टेलवर मुलांच्या हॉस्टेलवर एक मारामारीची घटना घडलेल्याची माहिती मिळाली होती। तात्काळ आम्ही घटनास्थळी आलो होतो, तर त्यावेळी येथील या जो घटनेमध्ये एक मुलगा मयत झालेल्याचं देखील आम्हाला माहिती मिळाली। घटनास्थळी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं आणि त्या भांडणामुळं त्यांच्यामध्ये या घटनेतील जो आरोपी आहे त्यांना झोपलेला असताना साधारण 1 वाजताच्या सुमारास डोक्यामध्ये दगड आणि रॉड म्हणजे दगड मीन्स सिमेंटचा एक गट्टू होता, तो गट्टू आणि त्या लोखंडी पाईप यांनी मारहाण केली, त्यामुळे त्याच्यामध्ये मृत्यू झालेला। घटना घडली त्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली होती ते आम्ही सगळी आमची टीम, आमचे वरिष्ठ अधिकारी DYSP साहेब अमोल मांडवे साहेबसुद्धा या घटनास्थळी भेट द्यायला आले होते आणि इथं लगेच आम्ही तो जो आरोपी आहे त्या घटनेमधील त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन पुढील सर्व कायदेशीर कार्यवाही केलेली आहे। यामध्ये जो जखमी होता त्यालासुद्धा उपचारासाठी दाखल केलं आणि जो मयत होता त्यालासुद्धा आपण त्या व्यक्तीची बॉडीसुद्धा आपण पुढील कार्यवाहीसाठी पुढे नेली। या घटनेच्या अनुषंगाने घोडेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 140/2026 BNS 103 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि ह्या दाखल गुन्ह्याच्या तपासकामी आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे।